आणि हर्ष अशी जोडी केले मैदानात. कसे शेत विपक्ष पलसदरी सांगी कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिले शतक हाताळतो गोलंदाज महेंद्रने पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर गोलंदाज पलसदरी संघाच्या फलंदाज समोर कशा प्रकारे गोलंदाजी करणार. पहिला चेंडू. आजचा दिवस मात्र वसंतचा नाहीये. अशा चुका मात्र वसंत करतोय. टीम आपल्या जबाबदारीवर या ठिकाणी आले आणि जर आपण अशा चुका केल्या तर कुठेतरी टीमवरती प्रेशर येतोय. पहिल्या चेंडूवरती बाद झालाय फलंदाज वसंतच्या बारीचा अंत आलाय. नौका फलंदाज बबलू खाताही खोलता आला नाही. या फलंदाजाला गोल्डन डकचा शिकार ठरलाय वसंत. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवते गोलंदाज महेंद्र. यावेळेस ऑन साईडला चेंडूला उडवलाय. टॅप केलाय चेंडूला. गली पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला भिरकवलाय. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे बबलूच्या बॅटमध्ये जातोय. पहिला दर्जेदार चौकार. मागच्या सामन्यात बबलूला मात्र काय करता आलं नाही. ह्या सामन्यात पहिल्या चेंडूवरती मात्र गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. आल्या चौकाराचा मार का ते गोलंदाज यावेळेस आडव्या बॅटने खेळला. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये गोलीच्या वेगाने चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलणार फेकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा. फेकी चुकीची. कलेक्शन चुकीचं. त्या मोबदल्यात 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज महेंद्रने वसंतला बाद केलाय. त्याच्यानंतर बबलू आलाय. बबलूच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली संयम फलंदाजी पाहायला मिळते. 1 चेंडूवरती आलाय चौकार. त्याच्यानंतर 2 धावा आल्यात. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. प्रति चेंडू मागे 2ची सरासरी राखले गेले. गोलंदाज महेंद्र गोल्डन डकचा शिकार ठरलाय. वसंत ज्या गोलंदाजावरती संघाची जबाबदारी होती तो निराश होऊन तंबूच्या आसऱ्याला आलाय. बबलू चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये चेंडूला भिरकावलाय. चेंडू थांबणार नाहीये. गोलीच्या वेगाने चेंडू जातोय. वाडिश लॉंगॉन आणि कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये हा येतोय दर्जेदार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार यश फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. बबलूकडून चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. शांत संयम खेळी आतापर्यंत बबलू या फलंदाजाकडून पाहायला मिळते. यावेळेस मोठा प्रहार. डीप मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला भिरकवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसलाय. चेंडू थांबणार नाहीये. हा येतो हा हँडसम षटकार. यावेळेस स्वेर चेंडू. वाईट आलाय. स्वेर चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. लॉंग ऑन आणि बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करता आला नाहीये. मात्र 1 धाव मिळते. 5चं शतक संपण्याचा इशारा येतोय. अजिंक्य पवार सर कॅमेरा बंद झालाय. दोन धावा आल्यात. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. वसंत बाद झाला. त्याच्यानंतर कुठेतरी वाटलं होतं धावसंख्येला रोख लागली जाईल. मात्र बबलूने चांगले फटकेबाजी केले. 2 चौकार 1 षटकार डबल आणि 1 सिंगल.
18 धावा धावफलकावर आल्यात. 3 षटकांचा सामना. सांगी कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळतो गोलंदाज लीलाधर वरती विश्वास दाखवलाय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. दुधारी तलवार मात्र पंच आमच्याकडे वळलेत. सुबेरी चेंडू घोषित केला. अवंतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 19 या धावसंख्येवरती. एक गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना पलेदरी संघाची पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळल्यात. बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू लीलाधर या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पहिल्या सामन्यात 25 धावा खर्ची केल्या होत्या गोलंदाज लीलाधरने. या सामन्यात आतापर्यंत 2 धावा खर्ची केल्यात. अवंतर धाव यावेळेस शरीरयष्टीला चेंडू आदळलाय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सुखरूप पोहोचलाय. फलंदाज हर्ष 1 धाव आल्या. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. एकवीस धावा धावफलकावर आल्यात. एक धाव आले. एका धावेच्या सहाय्याने धावफलक षटकार आलाय. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 29 या धावसंख्येवरती. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. चार चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज लीलाधर यावेळेस मोठा प्रहार फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये. 2 बाउन्स सीमारेषे पलीकडे. बबलूच्या बॅट मधून येतोय चौकार. हरच्या बॅट मधून आलाय. माफी असावी. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा सामना. दुसरं शतक चालू असताना या ठिकाणी 34 धावेवर जाऊन पोहोचलाय पलसदरी संघ. लीलाधर खराब गोलंदाजी लीलाधरची. यावेळेस थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक फंबल झाला होता मात्र चेंडूला अडवला गेला. 1 धाव. पंचांचा शतक सामन्याचा इशारा येतोय.
2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचला 35 वरती. यावेळेस हर्ष बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. हर्ष बॅट मधून षटकार आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती. नरेश आलाय तिसरं शतक हाताळताना. लोअर फुटबॉल चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडूला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. महेंद्र क्षेत्ररक्षकाच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार येतोय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 45 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूवरती 10 धावा खर्च करतो गोलंदाज नरेश. यावेळेस मोठा प्रहार. समालोचन कक्षाला सलामी देत जाणारा हा चेंडू. षटकार येतोय दुसरा. यावेळेस मात्र फलंदाज हरच्या बॅट मधून षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 51 या धावसंख्येवरती. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. 3 षटकार आलेत हर्षा बॅट मधून. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलोय 57 धावा. 4 षटकांमागे ज्या धावा येत नव्हत्या 50 प्लस 2 सामन्यामध्ये झाल्या नाही. 49 वरती दोन्ही टीम्स आल्या होत्या. तर 3 षटकामध्ये आतापर्यंत धावा 50 प्लस झाल्यात. 57 धावा धावफलकावर आल्यात. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नरेश 3 षटकाराचा मार खाल्ला. 1 चौकार आलाय हरच्या बॅट मधून. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला गेलाय. 1 धाव. पंच लेग बाईज आहे. यस, लेग बाईज स्वरूपात हे 1 धाव एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 58 या धावसंख्येवरती. यावेळेस चेंडूला भिरकावलाय. षटकार येतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. एक जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली शेवटच्या षटकात बबलू आणि हर्षची. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 64 धावा धावफलकावर आल्यात. 65 धावींची आवश्यकता येणारे 18 चेंडू.
गुहे संघाचं संगणक आणि गावदेवी भिलवले संघाचं संगणक या ठिकाणी उपस्थित झालेत. माफी असे पोखरवाडी संघाचं संगणक आणि गुहे संघाचं संगणक नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना गुहे आणि पोखरवाडी यांच्यामध्ये असेल. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. 18 चेंडू 65 धाबींची आवश्यकता. पोखरवाडी संघाचा संगणक आपण लगेचच या यशवंत तर आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत वापर सदस्य योगेश दादा ठोंबरे आपल्याला विनंती आहे व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सकाळच्या सत्रात आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान केला होता. पोखरवाडी संघाचा संगणक यशवंत शेवटचा कॉल असेल. यावेळेस पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर शतराच्या डोक्यावरून बैठक शॉट चेंडूला भिरकावलाय 6 धाबेसाठी. षटकार येतोय. षटकाराने स्वागत केलं गोलंदाज बबलूचं. 65 धावांचा बाटला करत असताना पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. रमेशच्या बॅट मधून षटकार आलाय. बबलू वरती हल्ले चढवलेत. शॉर्ट पेच चेंडू अखेर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक तेरी तो एक मेरी. एक चेंडूवरती आलाय षटकार. त्याच्यानंतर चेंडू फेकलाय निर्धाव गोलंदाज बबलूने. पोखरवाडी संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित झालाय. गुहे संघाचा संगणक देखील उपस्थित. दोन्ही संघामध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आयोजक सुनील वाघमारे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पोखरवाडी संघाने आपला निर्णय पेंडिंग ठेवलाय. लगेचच आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. क्षेत्ररक्षण दोन्ही टीम्स गोहे आणि पोखरवाडी एंट्री बी जमा करायची आहे. यावेळेस हवेत जेल्स खाली क्षेत्ररक्षक हर्ष कॉलिंग चांगला पाहायला मिळाला दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. झेल नक्कीच सुटली गेली असते. कोणतीही चुकी करत नाही हर्ष. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. रमेशच्या बारीचा अंत होतोय. सुदाम आलाय नवका फलंदाज. यावेळेस पंचांकडे स्पेअरची दाद मागतोय फलंदाज. दाद फेटाळले. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज बबलू मात्र कमबॅकिंग करतो. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी वाटत होता मोठे फटके येतील. त्यानंतर मात्र गोलंदाजाने कमबॅकिंग करून दिलाय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला स्वतःच्या फलंदाज चेंडूला अडवला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 5 चेंडू निर्धाव आल्यात बबलू या गोलंदाजाकडून.
सुमित आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू फटका फसलाय. वसंत कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज महेंद्र बाद होतोय. नौका फलंदाज तुकाराम मैदानात जातोय. 12 चेंडू आणि कॅमेरा गेलाय बघे. बॅटरी संपल्या बॅटरी. 11 चेंडू 59 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. ज्या फलंदाजांवरती जबाबदारी होती संघाची, रमेश आणि महेंद्र, ते दोन्ही फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला आले आहेत. यावेळेस ते तरार चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज सुमित चांगली गोलंदाजी करतोय. स्वेर चेंडू मारा करतो गोलंदाज. अवांतर धावाले. अवांतर धाब्याच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 58 अजूनही धाबींची आवश्यकता. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळले. स्वेर चेंडू घोषित केलाय. अवांतर धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू स्वेर आले आहेत. अवांतर धाब्याच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा वादवी खेळ या ठिकाणी संपलाय. 1.2चा खेळ संपलाय. गोलंदाज सुमितने आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत, मात्र 2 चेंडू खराब हाताळले आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. फलंदाज बाद होतोय. तुकारामच्या बारीचा अंत होतोय. योगेश आलाय नौका फलंदाज मैदानात. या 4 धावा आणि या 4 धाब्याच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 12 वरती. अजूनही 53 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. 8 चेंडू 53 धाब्यांची आवश्यकता. सामन्यात औपचारिकता शिल्लक राहिली आहे. ते सर्रार गोलंदाज करतो. सुमित चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्यापात्र वंचित ठेवलाय. योगेश या फलंदाजाला एक चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील गोलंदाज सुमितने कमबॅकिंग करून दिलाय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू किती धावा येणार या चेंडूवरती. आडव्या बॅटने खेळलाय. स्वतःच्या फलंदाजात अडवण्याचा प्रयत्न असफल ठरलाय, मात्र एकच धाव. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 वरती. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. 2 षटकाचा वादवी खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 13. येणारे 6 चेंडू 52 धाब्यांची आवश्यकता. दिनेश आलाय. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतो योगेश. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले गोलंदाज दिनेशने. नेक्स्ट मॅच पोखरवाडी विपक्ष गुहे यांच्यामध्ये नाणेफेकीचा कहू जिंकला. पोखरवाडी संघाला शतरक्षण स्वीकारलाय. गुहे संघाला शतरक्षण फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. दोन्ही संघ रेडी राहायचे.
योगेश बाद झालाय. नौका फलंदाज मंगेश मैदानात जातोय. औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यामध्ये. 5 चेंडू 52 धाबींची आवश्यकता. मारतोय तो मारतोय. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडूला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक उमेश त्या ठिकाणी तैनात. उचलणार फेकण्यात तत्पूर्वी एकच धाव. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 14. 4 गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत कसैश संघाची 4 चेंडू 51 धाबींची आवश्यकता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. दिनेश चांगली गोलंदाजी करतोय. बबलूने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ल्यानंतर देखील 5 चेंडू निर्धाव हाताळले. दुसरं शतक हाताळताना गोलंदाज सुमितने 7 धावा 2 विकेट. दिनेशाला 1 विकेट मिळवले. 1 धाव खर्च केले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. 4 चेंडूचा वादळी खेळ या ठिकाणी संपलाय. उर्वरित 2 चेंडूवरती किती धावा येणार? 51 धाव्यांची गरज अजून या विजयासाठी. लोअर फुटबॉल चेंडू सन्मान दिलाय. वाडिश लांगवा क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. सामना मात्र फलंदाजी संघाच्या बाजूने झुकलाय. 1 चेंडू 50 धाबींची आवश्यकता. यावेळेस वाडिश लांगवा क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. तर या ठिकाणी दामादोरे साहेबांकडून स्वयंसेवकांसाठी 50 वडापावची सोय केले. त्यांचं मंडळतर्फे मी सहर्ष आभारी आहे. तर ह्या सामन्याचा सामनावीर ठरलाय बबलू, ज्याने वैयक्तिक धावा फलंदाजी करत असताना हे कोण? 9 चेंडू